सुंदरी या मालिकेमध्ये आपल्याला आजच्या भागात असं बघायला मिळणार आहे की घरामध्ये बाळाची छानपैकी अंघोळीची तयारी केलेली असते. त्या ठिकाणी अनु उभी असते. अनु ही आजीला म्हणते की मला बाळाची अंघोळ कशी करायची ते बघायचं आहे. त्यावेळेस आजी म्हणते की हो चालेल, आणि नंतर मालूचे कपडे मी ह्या बाळासाठी आणलेली आहेत, तर अनु तुला चालेल ना बाळाचे कपडे घातलेली? तेव्हा आजी म्हणते की बाळासाठी जुनेच कपडे चांगले असते, कारण त्यात मायेची ऊब असते. हे सर्व सुधा मॅडम बघत असतात आणि त्या म्हणतात की गौराईच्या कृपेने माझ्या मुलीच्या जीवनात काही का होईना पण काही क्षण हे आनंदाचे आले. आणि बाळाची आंघोळ होऊन बाळाची छानपैकी तयारी झाली असते आणि आजी ही बाळाची दृष्ट उतरवत असते. त्यावेळेस सर्वजण बसलेले असतात आणि आता इकडे बाळाची 5वी करायची असा निर्णय घेतला जातो. तेव्हा हे सर्व आदित्य फोटो काढत असतो आणि सर्वांच्या आठवणी मोबाईलमध्ये ठेवत असतो. इकडे सुंदरी ही मधुनानाला भेटायला आलेली असते. त्यावेळेस मधुनाना म्हणतात की सुंदरी, तू काय मला शब्द दिला होता, आता तुला त्या शब्दाचं पालन करायचं आहे. त्यावेळेस सुंदरी म्हणते की अहो मधुनाना, जरा थांबा ना, अजून अनु मॅडमची तब्येत नीट पण झाली नाही आहे आणि तोपर्यंत आपण काही करणार नाही. तेव्हा मधुनाना हात जोडून सुंदरीला म्हणतात की सुंदरी, तू हे सर्व सहन करू शकशील, पण माझ्याकडनं आता मुळीच राहवत नाही आहे. मी हे अनुला सर्व सांगणार आहे आणि मी सांगितल्याशिवाय पण गप्प बसणार नाही, कारण आता पूल बरा होत आहे आणि पूल ठीक झाल्यानंतर सर्वजण हे पुण्याला निघून जातील. त्यावेळेस तू काय करशील, असं मधुनाना सुंदरीला सांगत असतात. इकडे सुंदरी आणि घरातील सर्वजण हे 5वीच्या पूजेचं नियोजन करत असतात. त्या ठिकाणी सर्वजण बाहेर येतात आणि मधुनानाला म्हणतात की आपण बाळाची 5वी करू आणि मग काय तो निर्णय घेऊ. तेव्हा सुंदरी ही बाळाला मधुनानाजवळ येते आणि म्हणते, बघा ना नाना, या बाळ तुमच्याकडे हसून किती छान बोलत आहे, जरा तुमचा राग शांत करा ना. त्यावेळेस नाना म्हणतात की नाही, मी आता काही ऐकणार नाही, मला हाच निर्णय घ्यायचा आहे आणि तो मी करणार. त्यावेळेस मालूसुद्धा त्या ठिकाणी असते आणि सर्वजण तिथं असतात. तेव्हा सुंदरी म्हणते की आता काय करायचं. मालूला माहिती असतं. मालू म्हणते की आपण 5वी इथंच करूया, कारण जरा बाळासोबत 2 दिवस राहता येईल. तेव्हा मालूला माहिती असतं की आदित्य हा इंडिया सोडून दुसऱ्या देशात राहायला जाणार आहे, परंतु ती हे कोणालाच सांगत नाही. तिला फक्त बाळासोबत टाईम घालवायचा असतो, म्हणून ती सांगते की बाळाची 5वी आपण याच ठिकाणी करूया. आणि मधुनाना हे सुंदरीला 2 दिवस देतात. ते म्हणतात की मी तुला 2 दिवसाचा अवधी देतो आणि बाळाच्या 5वी नंतर मी सर्व काही अनुला सांगणार आहे आणि त्यावेळेस तू काही बोलायचं नाही. घरातील सर्वांना काही वाटत नसेल, पण मला आता असं ठरवायचं आहे की अनुचं हे सर्वांना कळलंच पाहिजे आणि सुंदरी ही ऐकता आदित्यसोबत राहिली पाहिजे, नाही तर आदित्य हा जेलमध्ये गेला पाहिजे. इकडे अनुची अंघोळ झालेली असते. आदित्य हा अनुचा हात धरून सुधा मॅडमजवळ घेऊन आलेला असतो. सुधा मॅडम ही अनुला म्हणते की अगं अनु, जरा तू आता स्वेटर घाल, कानाला काहीतरी बांध, कारण तू बाळंतीण आहेस ना. तेव्हा अनु म्हणते की हो आई, आणि ती आईचं ऐकून सर्व घालते आणि म्हणते की अगं आई, बाळ जन्माला आल्यानंतर किती छान वाटतं ना, आणि मला अभिला लवकर सांगायचं आहे की मी कुठल्या परिस्थितीतनं बाहेर आलेली आहे. तेव्हा सुधा मॅडम म्हणते की हो. तर अनु म्हणते की अगं आई, बाळाचा जसा पुनर्जन्म झाला ना, तसा माझा पण पुनर्जन्म झाला आहे असं मला वाटतं, असं ती सुधा मॅडमला सांगत असते आणि आदित्यकडे बघते. त्यावेळेस आदित्य म्हणतो की हो, तुला आता सर्व काही ठीक होईल, तू काही काळजी करू नको. तेव्हा अनु म्हणते की अगं आई, मला आता एक काम करायचं आहे आणि ते काम पूर्ण झाल्यानंतरच मला जरा बरं वाटेल. आणि सुधा मॅडम तिच्या बोलण्याचा विचार करू लागतात. इकडे घरातील सर्वजण उभे असतात. सुंदरी ही गोष्टीचा विचार करत असते की आता पुढे काय करायचं, आणि त्यानंतर घरातील सर्वजण त्या ठिकाणी असतात. तिथं उभे असताना त्या ठिकाणी अनु येते. अनुला बघून
घरातील सर्वजण हे अनुकडे बघू लागतात. तेव्हा अनु म्हणते की तुम्ही घरातल्यांनी मला जी साथ दिली त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे आणि तुमची पण मी धन्यवाद देते. आणि त्यानंतर ती सुंदरीला म्हणते की सुंदरी, तुझ्या मनात माझ्या मनात तुझ्याबद्दल खूप राग होता, खूप घृणा होती आणि मी तुझ्याशी किती विचित्र वागले. तुझा घडोघडी मी अपमान केला, परंतु तू काही एक शब्द बोलली नाही. तू हे सर्व काही सहन केलं आणि मला न काही बोलता तू माझी आणि माझ्या बाळाची काळजी घेतली. मला सुखरूप डिलिव्हरी केली. माझ्या बाळाला तू वाचवलंस. त्यामुळे मी तुझी खूप आभारी आहे. म्हणून ती सुंदरीजवळ येते आणि सुंदरीला म्हणते की मी अजूनही सांगते की माझ्या बाळाला 2 आई आहेत आणि माझ्या अगोदर पहिला अधिकार तुझा या बाळावरती आहे, असं ती अनु सुंदरीला सांगते आणि तिच्या पुढे हात जोडून तिची माफी मागते. त्यानंतर ती सांगते की सुंदरी, बाळाची आई तू आहेस, हे लक्षात ठेव. आता पुणेचं पूल ठीक झालेला आहे, तर आम्ही पुण्याला जाण्यासाठी निघालो आहोत. तेव्हा आम्हाला जाण्यासाठी तुम्ही परवानगी द्यावी. तेव्हा सुंदरी सांगते की अहो अनु मॅडम, जरा 5वी झाल्याशिवाय जाऊ नका ना. आणि मधून अनाला तर 5वी नंतर अनुला सर्व सांगायचं असतं. अनु म्हणते की आता मला एक बहीण मिळालेली आहे. आता बघूयात की मधून अना हे अनुला सर्व सांगणार का आणि ऐकून अनु पुढे काय प्रक्रिया करणार. असेच नवनवीन भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.